तो सगळे पाठीमागे उभा आहेत म्हणून तरी कुठेतरी इथपर्यंत येऊ शकलो. पुढेही जाऊ, कारण यांना हीच गोष्ट पाहिजे असेल की हे कमजोर कसे होतील. त्या अर्थानंच कदाचित हे सगळे गुन्हे आणि भीतीवर वातावरण जे झालेलं आहे सगळं, याच्यावर मी रात्री बऱ्याच लोकांना हे सगळं पाठवलंय. मी निर्णय किती कठोर असू द्या, विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. हे सगळं जे ह्यांना सगळ्याला सगळं माहिती आहे आतापर्यंत. हे फोटो ह्या आधीच बघितलेत लोकांनी. हे गृहमंत्रालयापर्यंत हे सगळं फोटो वगैरे गेलेले. कसं याच्यासाठी काय करावं लागेल, ते राजकीय लोक या जिल्ह्यातले ठराविक, ज्यांना मन नाही हृदय नाही, ह्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. आज माझा 4 वर्षाचा मुलगा म्हणतो आल्यावर मी शाळेत जाणार आहे, आणि ह्यांना म्हणतात की आमच्या विचारतायत की शाळेत की हे काय चालू आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही नायनाट केला, एका निष्पाप माणसाचा बळी घेतला, त्याचं तुम्हाला दुःख कधी व्यक्त झालं नाही, परंतु तुमच्या फ्युचरचं तुम्हाला पडलंय. अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे सगळे चाललेत कशाला तरी चिकटून. अत्यंत निंदनीय आहे आणि ह्यांना नियती माफ नाही का. नियतीवर माझा विश्वास आहे. यांना नियती, ह्यांचं सगळं जे काळा बाजार आहे ह्यांचा सगळा, हे सगळं उठवणार आहे. आणि हे लोक यांच्याच जीवावर सगळं करत होते हे देखील यांना पक्क माहिती. कल्पना होती अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीने झालं सगळं. काहीच म्हणजे त्या गोष्टीकडेच कधी लक्ष दिलं नाही, कारण का मला व्यक्त करायचा सुद्धा अधिकार यांनी ठेवला नव्हता. मला लढायचं होतं. आपण सगळे लढलो नसतो, आपण न्याय मागितला नसता, तर हीच गोष्ट जर पहिल्या दिवशी खूप भयानक परिस्थिती झाली असती आणि ह्यांना हेच अपेक्षा असं देखील मला वाटतं. मी आज एकच फोटो बघितला आणि डोळे झाकले आणि साईड बाय झालो. फोटोनच मला जे काही वेदना झाल्या, आम्ही जे लहानपणीपासून राहत होतो ते सगळे दिवस आठवले आणि शेवटचा आजचा हा फोटोचा पण दिवस आठवला. तर कुठंतरी अशी गोष्ट ही की सहन नाही होऊ शकत. रात्री आमचे गावकरी सगळे येऊन बसलेले होते इथं. जे येईल त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं की त्याच्या गळ्यात पडून रडावं, मोकळं व्हावं, परंतु पूर्ण तुटून मला समजत नाही मी काय करू आता. मला निर्णय काय घ्यायचा आहे, मला काय कसं लढायचं. तुम्ही सगळे सोबत आहेत पहिल्या दिवसापासून, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. यापुढे खूप कठीण दुःखाची वाट आहे, कशी तुडवावं हे समजत नाही. त्याला फक्त मी दिसत असेल की कुठून तरी येईल, कारण का आपण एवढ्या उंचीचे नाही आहेत. आपण या कलियुगातले माणसं आहेत, परंतु जे राम लक्ष्मणाचे आचार होते त्या आचार विचारांना आम्ही सगळं चलत होतो, म्हणजे घडवायचं बघत होतो. त्याला फक्त दिसत असेल की मी कुठून तरी येईल. तो शोधत देखील असेल, त्या निरागस डोळ्यांनी बघत असेल की आपला भाऊ कुठून येतोय. कारण का आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचो. तसंच त्यांना वाटलं असेल की कुठून तरी येऊन मला वाचवेल. पण या यांना सगळं माहीत असताना, यांना टावर लोकेशन माहीत असताना, आरोपीला कुठंतरी गावकरी जाऊन ह्या भीतीपोटी यांनी भावाचा जीव जाऊ दिला, पण त्या आरोपीला वाचवलं आणि आरोपीला एक धक्का पण नाही लागू दिला. आणि एवढं होऊन देखील त्यांना त्यांच्या 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या घटने दिवशी सगळे मोबाईल चालू असताना कुठंही पकडायचा प्रयत्न केला नाही. SP साहेबांना, जुन्या बारगड साहेबांना कोणाकोणाचे फोन गेले, त्याचा CDR जर आज काढला तर या सगळ्या राजकीय लोकांनी त्यांना हे प्रकरण दाबून टाका असंच असणार आहे आणि याच्यात काहीच खोटं निघणार नाही. हे मात्र खरी गोष्ट आहे. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आता संघर्ष करावा लागणार आहे. ही सगळी परिस्थिती आहे, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. आता चालू आहे. आत्तापर्यंत एवढ्या दिवस दुःख पाठीवर होतं, ते आता पायदळी मी नाही घेऊ शकत. पायदळी दुःख घेऊन मी त्याच्यावर नाही चढू शकत. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत.
सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते. पण ह्यांना माणुसकी, नैतिकता म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा पैशाच्या जीवावर, हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर, हे सगळे डील आयुष्यभर ह्यांनी काढलेले. जिथं जे बसलेले चिकटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. गरिबाचं लेकरू नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही. ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला. एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना. कुणाच्या जीवावर केलं, त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा की कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं. पण ही प्रॅक्टिस होती, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी समोर येत आहेत चार्जशीटमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे की जवळपास 10 वर्षापासून आणि त्याच्या टोळीची या परिसरामध्ये दहशत होती. अगदी कळम असेल, केज असेल, धारूड असेल, या परिसरामध्ये असे जात होते. माझ्या भावाला जसं गावचा घमंड होता, गाव माझे किती चांगले आहेत, लोक किती चांगले आहेत, माझा भाऊ कसं काम करतं माझ्यासोबत, तसं यांना ह्या गोष्टीचा घमंड होता की आम्ही कसं मारतो, कसं खून, कसं लैंगिक, कसं अपहरण करतो, कशा पद्धतीने खंडन मागतो. केज पोलीस स्टेशनला एक गाडी आहे ब्लॅक कलरची, रातोरात या सुदर्शन घुलेच्या नावावरची बॉन्ड देऊन दुसऱ्याच्या नावावर करून घेतली आणि हे याच्यातलं कोणीच नव्हतं असं केलंय. हे PI साहेब पण ह्यांना त्या गोष्टीचा आज देखील ह्यांना त्या गोष्टीचं मोठे पण वाटते आणि हे सगळं सर्रास चालू आहे. जर फरार आरोपी जर ह्यांच्या ऑफिसमध्ये बसून चहा पाणी करते, हार बुके करते, तर हे सगळं ह्यांना माहिती आहे, ह्यांना घमंड आहे ह्यांना ह्या गोष्टीचा. आणि जे नीच लोक आहेत ते ह्याचं समर्थन सुद्धा केलेले तुम्हाला दिसले असतील, त्यानंतर आंदोलनं करलेली दिसली असतील. पण ह्यांना कधी सांगावं वाटलं नाही की चुकीचं काम केलेलं समर्थन करू नका. ह्यांनी त्या समर्थनामध्ये आत्ता या क्षणाला एक बातमी आलेली आहे की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. आम्हाला गावकऱ्यांना, कुटुंबाला त्या गोष्टीचं घेणं देणं नाही. आमच्यावर जी परिस्थिती आली आहे ना ती का तर आम्हाला पाहिजे. सगळं मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत. कशासाठी बोलू, कोणत्या कामासाठी बोलूत आम्ही? आमचा भाऊ परत येणार आहे. न्यायासाठी आतापर्यंत एवढ्या दिवस 1.5-2 महिन्यामध्ये सगळा राजकीय दबाव इथं आला, खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, आंदोलनं केले, त्यावेळेस ह्यांना सुधारलं नाही का? आज आम्ही मरण्याच्या दारात आहेत तर त्यावेळेस तुम्ही करता का ह्या गोष्टी? सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंब एक गरीब घराण्यातलं गावातलं छोटंसं घर आहे. गाव आमचं सगळं हिंदुत्वानं राहत आहे, 18 पगड जाती आहे तिथं. ह्या हरामी लोकांनी कुठं जातीत बांधायचा प्रयत्न केला, कधी ह्यांना गटात बांधायचा प्रयत्न केला, हे कशातच सक्सेस नाही झाले. मग ह्याचा अर्थ असा होता का की ह्यांनी सगळं झाकून टाकायचं आणि आज वेळ उजळू द्यायची? ह्यांना माहीत होते ना फोटो सगळे, ह्यांना माहीत होतं ना सगळं कोणी केलंय. मग गपची बसायचं कारण काय? आम्ही अडवलं होतं का? आम्ही हात बांधले होते का तुमचे? धनुभाऊ अजित पवार आणि मुख्यमंत्री सुद्धा सातत्याने सांगत होते की जर याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल. मी म्हणालोय की सगळ्यांनी काढून आमच्या जे दुःख आहे ना त्याच्या टिचून आमच्यावर म्हणजे आनंदोत्सव साजरा करावा असं बोलण्यापेक्षा, आणि आम्हाला चॅलेंज करावं की आमच्या गावातलं आमचं कोणीच सोडणार नाहीत. त्यांच्यावर बोलायची मला एक मिनिट सुद्धा इच्छा नाही, कारण गृह मंत्रालयाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, हे सगळे फोटो माहीत होते. एवढे दिवस यांनी दम कसा काढला? हे निर्दयी माणसं आहेत का कोण आहेत हेच मला प्रश्न पडलाय. एक प्रतिक्रिया घेऊयात जरांगे पाटलाची. बालकेला आता मी जसं प्रश्न विचारला की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजीनामा गरजेचं आहे. काल हे बघितल्यापासून सारखं त्याने ही गोष्ट लावून धरली की याला लाथ मारून फडणवीस साहेब बाहेर काढा. त्यांनी ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत, आणि त्या दाण्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं, त्याला गिनीत नाही मी, आणि दासली किती बोलतो, रोज बोलतो. पण काल मला वाटलं की आम्ही जरी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती याला लाथ मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं की तुम्ही याला आता लाथ मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार. सुट्टी नाही, त्याच्या टोळीला पण त्याला पण. ते 250 लोक भरतायत.
आमचेच फितूर निघाले हो. काय आमच्याशीच गोड बोलून करणारे सुद्धा काही निघाले नसता मागच कार्यक्रम वाजला असता. चार्जशीटच दाखलच नाही. मला आणखीन ते आपल्याकडचं कधी खोटं नसतं. मीडियावर माझा किती विश्वास आहे मीडियावाल्याला माहिती. एक संयमाची परिसीमा असते आणि एकदा जर संयम माणसाचा तुटला ना पण डोकाला मागं पुढं सरकत नाही. कारण हे आता बघितलं यांना जर पश्चाताप नाही कोण करताना हसतात तर आमचा भाऊ गेलाय आम्हाला कसला पश्चाताप असला पाहिजे उतरडणं. खरं तर त्या आरामखोराने सांगायला पाहिजे हा सरळ सरळ हे पैसे मी त्यासाठी कमीले पण मायामुळं सरळ त्यांनी सांगायला पाहिजे. हो तो जर खानदानी असेल ना आई बापाचा तर त्यांनी जाहीर सांगावं आहे. माझं वाटुळं करायला त्याने मुंडे जबाबदार आहे. सगळं सरळ त्याने सांगितलं पाहिजे हे पैसे मी त्याला देतो दोन खुणं त्याच्यासाठी केले. आमचे पितूर निघाले काय की नसता येत नाही त्याच वेळेस जात होता आणि 100-150 जण 200-200च्या आसपास जेलमध्ये जात होती. मोठी सकाळी त्यात जात होती. पण राजकीय मित्र गुंड वाचवण्याचं काम स्वतःच्या स्वार्थासाठी काही जणांनी याच्यात केलं. स्वतःची चूक झाकवायसाठी इकडं बोल तिकडं बोल गोड गोड बोलायला लागलं. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहीत झाल्या बऱ्याचशा माहीत होणार. त्या बैठकीला चहा पाणी देताना तिथं बरेचसे कोण कोणावर प्रेम करीन यांना चर्चा करताना गुप्त यांनी ध्यान नाही दिलं. कोण कोणावर माया करतो सांगता येत ती सुद्धा स्फोट बाहेर होणार आहे.